वर्षापासून म्हाडाची घरं ही डेव्हलपमेंटमध्ये बिल्डरने घेतली. जवळजवळ 5-6 बिल्डिंग आहेत, 712 मेंबर्स आहेत. त्यातली शांतिदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो. शांतिदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे, या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा, अटक करा. बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं ही सरकारने बांधून द्यावीत, म्हाडाने बांधून द्यावीत, त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी. अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे. मी महायुतीचा सदस्य आहे, महायुतीतला घटक मी आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा. उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले. मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट केली, कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली. त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर देखील पोलीस का घाबरते, पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडते हे आम्हाला कळत नाहीये. म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं आहे. गृह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः माझ्यासमोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं, माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट दिलेली आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता. मग प्रशासनाला का अडचण वाटते, कुठल्या दबावाखाली ते काम करतायत, हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे. पोलीस वस्तुस्थिती दिसते समोर. मुख्यमंत्र्यांचा आदेश, गृह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसतील, हे अत्यंत निंदनीय, निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मी काल तुम्हाला सांगितलं, पत्रात सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा. त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील, त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता बिल्डरच्या बाजूने जातील. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.